नमस्कार. मी जयश्री तोरडमल. मी आज तुम्हाला सांगणार आहे की दुःख आलं तर न घाबरता न डगमगता पुढं चालत राहायचं. काय पुढं चालत राहायचं. अजिबात दुःख आलं तर टेन्शन घेऊन बसायचं नाही, कारण दुःख हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतं जातं. आणि तिचा फेरा आहे, हा सतत येत जात असतो. त्यामुळं दुःख घेऊन टेन्शन घेऊन निगेटिव्ह ऊर्जा शरीरामध्ये निर्माण करून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. आपण हा विचार करायचा. याच्या अगोदर बी आपण भरपूर आपल्याला टेन्शन आलेलं आहे, भरपूर अडीअडचणी आहेत, पण याच्यामधनं आपण बाहेर पडलेलो आहे ना. मग याच्यानंतरही आपण बाहेर पडू. किंवा इतरांचाही थोडासा विचार करायचा की आपले पण पूर्वज पहिल्या अडचणी ज्या आलेल्या आहेत त्या अडचणीत ते सर्वजण बाहेर पडलेले आहेत आणि आपण पण पडणार आहोत. त्यामुळं आहे ना, टेन्शन जरी असलं तरी काही जास्त खच्ची व्हायचं नाही, विचार करत बसायचं नाही. विचार करण्याने काय होतं, आपल्या शरीरामधली सर्व पॉझिटिव्ह ऊर्जा निघून जाते. निगेटिव्ह ऊर्जा त्रासदायक आपल्यात तयार होते आणि ते आपल्याला त्रास देते आणि होणारे कामं पण होत नाहीत. हे तुम्हाला मी नेहमी सांगते. आता कसं आहे, आलं दुःख म्हणजे जाणार. आलं म्हणजे ते काय घर करून बसत नसतं. कोणतंही दुःख आलं तर घर करून बसत नसतं. त्यामुळं त्याचा विचार जास्त करायचा नाही, डगमगून जायचं नाही अजिबात. त्याच्यावर मार्ग काढायचा, बघायचा काहीतरी काहीतरी मार्ग निघेल का. आता आपल्याला कोणत्या गोष्टीचं दुःख आलेलं आहे, पैशाचं, कर्जाचं टेन्शन, म्हणजे मुलांच्या शाळेचं, शिक्षणाचं, लग्नाचं, जे काही आपल्याला टेन्शन आलेलं आहे त्या टेन्शनामधनं कसं बाहेर पडायचं, कसं बाहेर पडायचं याचा जास्तीत जास्त विचार करायचा. आणि सगळ्यात मेन गोष्ट ही लक्षात ठेवा, याच्या अगोदरही भरपूर टेन्शन आलेले असतात सर्वांना. या दुनियेमध्ये बिन टेन्शनचं कोणीच नाही. पैशावाल्यांनाही टेन्शन आहे आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत त्यांनाही टेन्शन आहे. टेन्शन भरपूर आहे, म्हणून त्यामुळं काही खच्ची होऊन जायचं नाही. टेन्शन न घेता टेन्शनवर मार्ग काढायचा. मार्ग काढणं हा सर्वोत्तम इलाज आहे. त्यामुळं दुःख आलं तर घाबरून न जायचं नाही. त्याच्यावर काहीतरी पर्याय शोधायचा. आता मी तुम्हाला एक त्याच्यावर थोडासा पर्याय म्हणून सांगते. तुम्ही स्वतःला थोडासा वेळ द्या. वेळ द्या म्हणजे काय करा, स्वतः जरा थोडंसं शांत राहा. दररोज अर्धा तास ते 1 तास तुम्ही शांत राहा. देवापुढे शांत बसायचं, थोडं नामस्मरण करायचं. मन चित्त जे आहे ना ते एकाग्र करायचं, एकाग्र ठेवायचं. म्हणजे डोक्यातील सगळी निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाती, पॉझिटिव्ह ऊर्जा येते आणि तुम्हाचं जरा दुःख हळूहळू कमी होतं. त्यामुळं टेन्शन घेऊन बसणं हा काय पर्याय नाही. त्याच्यामधनं कसं बाहेर पडायचं हा विचार करायचा, म्हणजे थोडंसं मनाला थोडीशी शांतता वाटते. नमस्कार.